श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. ऐकोणी सिद्धाचे वचन नामधारक विनवी जाण, कुरवपुरीचे महिमान केवी जाहले म्हणतसे. म्हणसी श्रीपाद नाही गेले आणि अवतार झाले, विस्तार करून या सगळे निरोपावे म्हणतसे. सिद्ध सांगे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी, अनंत रूपे होती परियसी विश्वव्यापक परमात्मा. पुढे कार्य कारणासी अवतार झाला परियसी, राहिला आपण गुप्तवेशी तया कुरव क्षेत्रात. त्रयमूर्तीचा अवतार त्याचा कवनाकळे पार, निधान तीर्थ कुरवपूर वसे तेथे गुरुमूर्ती. सांगेन दृष्टांत तुझ एक वर्तले सहज, काश्यप गोत्री होता द्विज नाम तया वल्लभेश. सुशील द्विज आचारवंत उदीम मार्गे उदर भरित, प्रति संवत्सरी यात्रेस येत तया श्रीपाद क्षेत्रासी. असता पुढे वर्तमानी उदिमा निघाला तो धनी, नवस केला आपले मनी संतर पावे ब्राह्मणांसी. उदिमा आलिया फळासी यात्रेसी येईन तुम्हा पाशी, सहस्र संख्या ब्राह्मणांसी इच्छा भोजन देईन म्हणे. जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावे निका, शतगुणे जाहला लाभ अधिका परमानंदे प्रवर्तला. लय लावणी श्रीपाद चरणी यात्रेसी निघाला तक्षणी, करावया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे. द्रव्य घेऊन द्विजवर निगता देखती तस्कर, कपट रूप होऊन संगती कर तेही तस्कर निघाले. 2-3 दिवसावरी तस्कर आले संगीकारी, एके दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्थ. संधी साधून मार्गेसी तस्करी मारिले द्विजासी, शिर छेदूने परियसी द्रव्य घेतले सकळी. भक्तजनांचा कैवारी श्रीपादराव कुरवपुरी, पावला त्वरित वेशधारी जटामंडित भस्मांगी. त्रिशूळ खड्ग एरे हाती उभा ठेला तस्करांपुरती, वदिता झाला तस्करांत्वरिती त्रिशूळे करून तयेवेळी. समस्त तस्करांसी मारिता तस्कर एक विणविता, कृपाळुआ जगन्नाथा निरपराधी आपण असे. याते वत्तील म्हणून आलो आपण संगी होऊन, तू सर्वोत्तमा जाण शिकून विश्वाची मनीची वासना. ऐकोणी तस्कराची विनंती श्रीपाद त्याते बोलाविती, हाती देऊन या विभूती प्रोक्षी म्हणते विप्रावळी. मान लावणी तयावेळी मंत्रोणी लाविती विभूती गळा, सजीव जाहला तात्काळा एक वत्सा एक चित्ते. इतुके वर्तता परियसी उदय जाहला दिनकरासे, श्रीपाद जाहले अदृश्यसी राहिला तस्कर विप्राजवळी. विप्रपुसे तस्करासी म्हणे तुका माते धरिलेसी, कवने वधिले या मनुष्यांसी म्हणून पुसे तयावेळी. तस्कर सांगे द्विजासी जाहले अभिनव परियसी, आला होता एक तापसी वधिले याते त्रिशूळे. माते राखिले तुझ निमित्त, धरोनी बसविले अतिप्रीत, विभूती मंत्रोनी तू ते लावित सजीव केला तुझा देह. उभा होता आता जवळी अदृश्य जाहला तत्काळी, न कळे कवन मुनी बळी तुझा प्राण राखिला. होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होता जटाधारी, तू भक्त होशील निर्धारी म्हणून आला ठाकोनिया. ऐकोणी तस्कराचे वचन विश्वासाला तो ब्राह्मण, तस्करा जवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेसी कुरवपुरा. नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्रचारी, अनंत भक्ती प्रती करी पूजा करी श्रीपाद पादुकांची. ऐसे अनेक भक्तजन सेवा करीती श्रीपाद स्थान, कुरवपुर प्रख्यात जाण अपार महिमा परियसा. सिद्ध म्हणे नामधारकासी संशय न धरी तू मानस, श्रीपाद आहे ती कुरवपुरासी अदृश्य रूप होऊन या. पुढे अवतार असे होणे गुप्त असती याच गुणे, अनंत रूपे नारायण परिपूर्ण असे सर्वा ठाई. श्रीपाद श्री वल्लभ मूर्ती लौकिकी यक्य परमार्थी, झाला अवतार पुढे ख्याती श्री नरसिंह सरस्वती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे कुरवपुर क्षेत्र महिमा वर्णनम नाम दशमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.